कृषी टीमच्या सर्व सदस्यांना सप्रेम नमस्कार. आज आपण आपल्या शाळेचे UDAS मॉड्यूलचे स्कूल सर्टिफिकेशन पूर्ण करत असताना सर्वांना सबमिट टॅब ऍक्टिव्ह नसल्याची समस्या होती. आपण ती समस्या कशी सोडवायची आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लॉग इन केल्यानंतर आपल्याला करंट अकॅडमिक इयर ही टॅब दिसेल. त्याला क्लिक करावे. टॅब क्लिक केल्यानंतर येणाऱ्या विंडोला आपण क्लोज करावे. शाळेच्या लॉग इन केल्यानंतर डाव्या बाजूला स्कूल सर्टिफिकेशन या टॅबला क्लिक करावे. सदरील टॅबला क्लिक केले असता चेकबॉक्समध्ये टिक करून आपण ती शाळा सबमिट करण्याचा प्रयत्न करतोय, तर या ठिकाणी असे लक्षात येते की आपली शाळा सबमिट होत नाही. त्याचे कारण या शाळेमध्ये 168 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 158 कंप्लीट आहेत आणि नॉट स्टार्टेड 10 विद्यार्थी आहेत. आपण जोपर्यंत इन प्रोग्रेस आणि नॉट स्टार्टेड हा अंक शून्य करत नाही तोपर्यंत सदरील शाळा सबमिट होणार नाही. पर्यायानं सदरील शाळा ही सर्टिफाय होणार नाही. तर मग हे अंक शून्य कसे करायचे? त्यासाठी आपण स्कूल डॅशबोर्डला क्लिक करावे. डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला इनकम्प्लीट स्टुडंट कॉलममध्ये काही विद्यार्थी लाल रंगामध्ये असल्याचे दिसून येईल. त्याच संख्येच्या उजव्या बाजूला व्ह्यू आणि मॅनेजला क्लिक करून GPEP लाल रंगातल्या GPEP FP टॅब सदरील विद्यार्थ्यांच्या पूर्ण भरायच्या आहेत. असे पेंडिंग स्टुडंट्सच्या सर्व GPEP टॅब त्या आपण पूर्ण केल्याच्या नंतर आपल्या शाळेचे स्कूल सर्टिफिकेशन हे ऍक्टिव्ह झालेले दिसून येईल. म्हणजे टोटल स्टुडंट्स आणि कंप्लीट स्टुडंट्स ही संख्या सारखी झाली पाहिजे. त्याच वेळी आपल्या शाळेचे सबमिट बटन ऍक्टिव्ह झालेले दिसेल. धन्यवाद.